वरती पाहायला मिळेल. त्याची ॲक्शन, त्याची गोलंदाजीची व्यूहरचना नेहमी चर्चेचा विषय बनला आणि आज तेच सगळं काही पाहण्यासाठी रोह्याचं प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झालंय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य पर्व आपण पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये सर्व काही बघायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅश प्राइज येते राणा मोरे यांचे वडील यांच्या माध्यमातून म्हणजे हरिचंद्रजी मोरे साहेब, चैतन्य पाटील किंवा मग नयन भगत या दोन खेळाडूंनी कोणताही पराक्रम म्हणजे लगातारच्या 3 विकेट किंवा लगातारचे 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. किंवा लगातारच्या 3 चौकार आल्या तरी सुद्धा मॅच ऑन सामन्याला सुरुवात केली जाईल. स्ट्राईकला तुम्ही पाहता करण मडवी, एक मोठा सुपरस्टार, तर त्याच्या साथीला खेळत असताना चैतन्य पाटील, यंदाच्या हंगामामध्ये बहुचर्चित नाव, किंबहुना त्याच्या बॅटिंग त्याच्या बॉलिंगची चर्चा नेहमी संपूर्ण रायगड भरामध्ये पाहायला मिळाली. युवा रायगडचं कर्णधार पदाने भूषवलं असा खेळाडू चैतन्य नॉन स्ट्राईक एंडला. तर आर्यन भोईर पहिला गोलंदाज. हायवे देवे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल अडवा बॅटनं मोठा फटका खेळायचा प्रयत्न, धाव घ्यायची की नाही लास्ट मोमेंटला. हा ना मध्ये सिंगल कंप्लीट वाईट +1 अशा 2 धावेनं सुरुवात होतीये या मॅचच्या पहिल्या डावाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो एक चांगला चेंडू लेग स्टिकवरती आक्रमण करायचं होतं, थोड्या अंशी स्टिकपासून बॉल लांब राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट मोमेंटला सिंगल मिळते. धावसंख्येत 2नी सुरुवात. 5 ओव्हरची मॅचच्या किती धावांचं टोटल पाहायला मिळेल. कालच्या रात्रीपर्यंत धावा होत नव्हत्या, पण आज 50 धावा बनल्या आणि त्यांचा पाठलागही झाला. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये खूप साऱ्या धावा बघायला मिळतील. पुढचा बॉल चैतन्य पाटील, फटका फसलाय, बॉल हवेत, सुमी टोंगडे बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. पहिली विकेट. चैतन्य पाटील 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. क्रिकेट असताना पाहायला मिळते. चैतन्य पाटील बाद होत असताना पाहायला मिळाला. तर नवीन बॅटर कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल हे सगळ्यांना प्रश्नचिन्ह होते. पण त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक निर्णायक फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अमित नाईक सर्वाधिक घातकी फलंदाज. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर शांत आणि संयमी फटके ज्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतात. जसा चेंडू तशी बॅट त्याची फिरते आणि म्हणूनच त्यानं आपल्या नावाची दखल घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला भाग पाडलं असा खेळाडू अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये. आर्यन भोईरला पहिली सफलता मिळाली. आर्यनला माहिती होतं कालचं क्रिकेट आजचं क्रिकेट आर्यननं चैतन्याच्या समोर खेळलंय. अगदी युवा ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आर्यन भोईरला आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं. त्यावेळेला चैतन्य हमी ठरला होता आर्यनवरती, पण त्याचा बदला घेण्याची संधी आज पुन्हा रोह्यामध्ये मिळाली. आणि होय, पहिल्याच बॉलवरती त्यानं चैतन्याला बाद केलं. षटकातील पुढचा बॉल. यावेळी लढवा बॅटनं स्ट्रोक चांगला खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिकडे मात्र फिल्डर आणि त्याच वेळेला अजून एक धाव मात्र स्कोर कार्डवरती जोडली जाईल. करण मडवी स्ट्राईकला आला आणि तो जसा स्ट्राईकला येतोय तसा HD स्पोर्टची ज्या वेळेला तो बॅट वापरताना पाहायला मिळतं. HD स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर आणि त्याच HD स्पोर्टचे सर्वा सिद्धेश धन यांच्या माध्यमातून करणला बॅक टू बॅकच्या 3 सिक्ससाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज सिद्धेश धन यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल आर्यन भोईर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फटका चांगला खेळला जातोय.
एक चिकी सिंगल अतिवेगामध्ये कंप्लीट केले. दुसऱ्या धावेची मानसिकता होती करणची, पण अखेर अमितनं कोणती जोखीम घेण्याचा निर्णय नाही घेतला. शांत आणि संयमी सुरुवात तुम्ही पाहताय. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे आर्यन भोईरचा, आणि हे आर्यनला माहिती आहे कशा पद्धतीनं धावा थांबवायचा. किरण पवारला तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. सावेश संघाचा ब्रँड, त्याच्या साथीला अक्षय पवारला तुम्ही सुद्धा पाहणार आहात. हे दोन बंधू आता पनवेलसाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची लिडिंग एज, विकेट धोक्यात. चांबो कोणती चूक करणार नाहीये. प्रफुल्ल पाटीलनं टिपला जाईल. संपला अमित नाईकचा खेळ. विकेट दुसरी, 4 या आकड्यावरती धक्का दुसरा. हे धक्के पाहायला मिळतात. आज ठाणे जिल्ह्याची सुसाट एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईर नावाचं वादळ तुम्ही पाहताय. त्याचा वेग, त्याची अचूकता, त्याची भेदकता, आज सगळं काही रोहेकरांना त्यानं दाखवून मंत्रमुग्ध केलंय. 4 बॉल टाकत असताना 4च धावा, 2 महत्वाच्या विकेट, आणि इथून पुढे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना जीवित म्हात्रे हे नाव समोर आलं की सगळ्यांना एकच मॅच आठवते, रायगड ठाणे. कोण विसरेल त्या सामन्याला. कधीही जाऊन यूट्यूबवरती तुम्ही पहा. ठाणे संघाच्या हातामधली मॅच घेऊन येणारा एकमेव खेळाडू राहिला होता तो जीवित. आता स्ट्राईकला स्वतःच्या तालुक्यासाठी. पुढचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका. हो, गरज होती या फटक्याची, कारण की विकेट जातात एका मागोमाग. धक्के येतात विराट 11 या टीमला, आणि अशा परिस्थितीमध्ये डावाला सावरणारा खेळ तुम्हाला करावा लागेल. CR11 हा संघ आता सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीचा तोफखाना घेऊन इथपर्यंत आलेत. यावेळेला बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फक्त दिशादर्शक फटका पाहायला मिळाला. अजून एक धाव मात्र स्कोरकार्डवरती जोडली जाईल. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आर्यन भोईरचा बोलबाला आणि त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला आपण पाहिलाय. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांना आपल्या नावे केल्यात. इथूनही अजून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकं पाहायला मिळतील, आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा पद्धतीचं कामकाज गोलंदाजीमध्ये होईल. कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल. आणि होय, सध्याच्या घडीला तुम्ही बॉलिंग मार्कवरती पाहताय मोरबीचा सुपरस्टार, ज्यानं आपल्या गोलंदाजीनं सगळ्यांनाच मात्र 4 मुंड्याची नेहमीच केलंय, तो संकेत पाटील बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळालं. संकेत पाटील बॉलिंगसाठी समोर त्याच्या कडवं आव्हान नेहमीच पाहायला मिळेल, जिथे जीवित म्हात्रे एक मोठा, ज्याच्या बॅटमधून लांब पल्ल्याचे षटकार रायगडाने सगळ्यांनीच पाहिलेत, तोच खेळाडू जीवित. आता खेळीला सावरावं लागणार आहे, डाव सावरावा लागेल. अडचणी मोठ्यात. करण मडवीला सुद्धा या मॅचमध्ये बनून राहावं लागेल. विराट 11 टीमसाठी, उरण तालुक्यासाठी मोठी लढत द्यायची आहे पनवेल तालुक्याच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल संकेत कमी गतीने टाकला. ब्लॉक होल्डिंगचा बॉल, आडवा बॅटनं स्ट्रोक चांगला खेळला. सूरज बॉलच्या खाली सिंगल मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या व्यासपीठावरती आपल्या रोहानगरीमध्ये युवा राष्ट्रवादी चषकाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस युवा राष्ट्रवादीचे रणजितजी नरुटे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण सन्माननीय रणजितजी नरुटे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या युवा राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस सन्माननीय प्रीतीताई जैन या सुद्धा व्यासपीठावरती येतात. आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक या नात्याने सौरभ कानेकर, प्रेम साळुंके, प्रणव मोरे, आपले अर्थातच शंतनू रटाटे, शार्दुलजी मोरे, रोहित पाटील यांच्या वतीने आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानात. आणि मान्यवरांच्या विशेष सन्मानासाठी किंवा आपण जर पाहिलं तर स्वागतासाठी करण मडवीच्या बॅटमधून
या डावाचा पहिला षटकार पाहायला मिळालाय. 6 धावा येतात, षटकार येतोय. षटकाराच्या साह्यानं धावसंख्येला आकार येतोय. आता टीमची धावसंख्या तब्बल 12 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. हे मुख्य मंच आणि मुख्य मंचावरती आमचे हे मान्यवर तुम्ही पाहताय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. कमी गतीनं अल्टी पलटी, यावेळेला बॉल होईल सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा कल्टी, करण मडवीच्या बॅटमधून दुसरा ब्लास्ट, चौकार. फटका करण मडवीनं या डाबाला सावरल्या. त्याचा आत्मविश्वास जो होता ना, तो अप्रतिम दर्जाचा बघायला मिळाला. सेल्फ कॉन्फिडन्स. ज्या वेळेला आडवा बॅटने खेळत असताना त्यानं षटकार मारला, त्याच वेळेला लगेचच तो उलटा फिरला. त्याला माहिती होतं संकेत पाटील पुढच्या बॉलवरती काय करणार आहे. त्यानं थोडे फिंगर रोल केले, पण तिकडे जसा बॉल फिरला तसा करण मडवी सुद्धा फिरला होता. फुल टॉस, डीप बॅक्सचा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. आता फिल्डर तिकडे उभे केले, एकदा मिळेल दुसऱ्या धावीसाठीचे प्रयत्न. आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. या दोनच्या साह्यानं धावा पुढे चालल्यात. धावा येत नव्हत्या. विराट 11 टीम बॅकफुटवरती होती, पण सगळे दिग्गज खेळाडू आहेत. म्हणजे सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, किंवा जात असताना धावा येणार, धावा थांबलाही जाणार, वार होणार, पलटवार पाहायला मिळणार. आणि होय, टेनिस बॉल क्रिकेटच्या या युवा राष्ट्रवादी चषकामध्ये इतिहास घडणार, पराक्रम मोडीत जाणार. मोठा फटका, घुटना टेक, करण मडवी के स्टाइल में भाई, सिक्सर देख, षटकार. आणि रायगडाचा अभिमान नेहमीच आपण जर पाहिलं तर लाजबाब बॅटिंग करण्यासाठी करणकडे आपण पाहिलं. करण मडवी नावाची चर्चा, आणि होय, आज त्या चर्चेला पुन्हा उधाण येईल. रोह्यामध्ये पुन्हा चर्चा होईल. करण आला, करण खेळला आणि करणनं ठोकले षटकार. होय, तो सध्याच्या घडीला 2 षटकार आणि एका चौकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टीम पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद झाले म्हणून काय झालं, मागे झालं ते मागे सारून आम्ही पुढे चाललोय हेच सांगत असताना विराट 11 संघ पोहोचलाय 24 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. संकेत पाटील महागडा ठरलाय, मुरबीचा सुपरस्टार. मुरबी गावाचं क्रिकेट खेळत असताना ज्यानं पनवेल गावामध्ये, पनवेल विभागामध्ये थैमान घातलाय, आणि आज खऱ्या अर्थानं कुठेतरी संकेत महागडा ठरतोय. एक षटकार आल्यानंतर बॉलरवरती दबाव निर्माण होतो, आणि ह्याची जाणीव करणला होती, त्यानं तेच केलं. दुसऱ्याच बॉलवरती लगेच तो फिरला, त्यानं रिव्हर्स स्वीपचा चौकार खेचला, आणि आता हा षटकार. अक्षय पवारला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अल्पावधी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप उमटवत असताना युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आदराने नेहमी पाहिलं गेलं सावे टीमकडून, तो अक्षय सुद्धा इन ॲक्शन पाहायला मिळेल. याही वेळेला लांब लांब लांब, जवळ जवळ साधना कंपनीच्या जवळ एवढा लांब षटकार. होय, करण मडवी आलाय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही आता बाजूला सरका. हेच चित्र आणि हेच आपण जर पाहिलं तर खेळ मैदानाच्या आतमध्ये करणच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. लाजबाब. यस, आता इथून पुढे ISPL बॉल ओव्हर, युवा राष्ट्रवादी ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा म्हणजे कोणाला वाटलंही नसेल ना की एखादा आयकॉन खेळाडू आर्यन भोईर बॉलिंगला येतो, तो फक्त आणि फक्त 4 धावांचा षटक टाकतो, आणि तिथून पुढे मग संकेत पाटील आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट करण मडवी 25 धावा जमा करतो. हे महत्त्वाचं आहे. धावा येतात. मी आधीच म्हटलं होतं, दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आले ना की एक दिग्गज सामना हा पाहायला मिळतो, आणि तोच सामना आज रुहेकरांच्या भेटीला आलाय.
विराट 11 त्यांच्या विपक्षामध्ये सिया आरव 11 या टीमला तुम्ही पाहताय. एका बाजूला उरण तालुका, एका बाजूला पनवेल तालुका. रायगड जिल्ह्याचे हे दोन असे तालुके आहेत ज्या तालुक्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे सर्वाधिक रती महारथी या तालुक्याने दिलेत. आणि होय, ऑल इंडिया ओपनमधून जास्तीचे आयकॉन करणारे, आयकॉनचं ट्रॅव्हल करणारे हे खेळाडू सुद्धा या तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय यंदाच्या ISPL मध्ये ज्यानं ISPL बॉल ओव्हरमध्ये नेहमीच सगळ्यांची मनं जिंकली तो रायगडाचा, देवतगावचा हा सुपरस्टार मयूर वाघमारे बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. बाळाशेठ महावे यांचे कट्टर समर्थक प्रतीकजी लाड उर्फ पॅटिस नागोटणे गावचा उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या वतीनं विराट 11 या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. ISPL बॉल ओव्हर तुम्ही पाहताय, पहिलाच बॉल शरीरावरती आदळला. आणि होय, या गोष्टीसाठीच मयूर वाघमारेला ठेवलं होतं. मयूर वाघमारे म्हटल्यानंतर नेहमी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना पाहायला मिळतो, पण या स्पर्धेमध्ये ISPL बॉल ओव्हर आहे तर त्यानं विश्वास दाखवला की जो अनुभव आहे तो अनुभव आजही पुन्हा आजमावून पाहूया, तो अनुभव पुन्हा आज वापरून बघूया. कारण की जो एवढा पनवेलपासूनचा प्रवास आज रोह्यापर्यंत आपण केला आहे, रोह्याकरांनी नेहमीच मयूरला भरपूर सारं प्रेम दिलं आहे, तर त्यांना हवासा खेळ माझ्याकडून होणं गरजेचं आहे. तो आला, पहिला बॉल त्यानं लगेचच पायावरती टाकला, लेग बायची सिंगल मिळते आहे. फिल्डिंगची व्यूहरचना बघा रोहेकर, याआधी ग्रामीणचे खेळाडू खेळत होते, आपण प्रत्येक वेळेला फिल्डिंगची व्यूहरचना बरेचसे मिड विकेट, स्क्वेअर लेग, मग लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला ISPLच्या बॉलला उभे करत होतो, पण मयूरनं लॉंग लेग, एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन आणि डीप पॉईंटला आणि एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. म्हणजे समोर कोणतेही फलंदाजांच्या क्षेत्ररक्षक नाही आहेत तर यष्ट्यांच्या मागे आहेत. यावेळेला डिरेक्ट हिटची संधी, हिट झालाय आणि एक सुपर हिट बॅट्समन. आपण नेहमी म्हणतो ना, आता आगाऊपणा तू केला कशाला. या मॅचमध्ये धावता धावता रनआउट झाला करण मडवी मैदानाच्या बाहेर. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज दिग्गज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसराच डावकुऱ्या हाताचा दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वाजेपूर एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे आदराने नेहमी पाहिलं जातं. नेहमी पनवेल तालुक्याचं तो क्रिकेट खेळतो, पण आज ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये उरण तालुक्यासाठी विराट 11 साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव त्याचं नयन भगत मैदानावर येत असताना पाहायला मिळालं. जर बॅक टू बॅक जे 3 6 येतात तर हरिचंद्रजी मोरे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे नयनसाठी. नयन भगत एक मोठा खेळाडू, कालच त्याचा वाढदिवस होता. युवा रायगडचं प्रतिनिधित्व त्यानंही केलं, चांगल्या दर्जाचा खेळ त्याचाही पाहायला मिळाला, बॅटिंग बॉलिंग त्याचीही आपण पाहिली. आणि आता त्याच्या समोर देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे ISPL बॉल ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल मयूरला मिळाली एक सफलता, ती रनआउटची टीमच्या खात्यामध्ये जाईल. ओ यावेळेला बॉल सरळ पायामध्ये, मोठी अपील, ऑफस्टिक मिस होत आहे हेच पंचांनी सांगितलं आणि मग लगेचच लेग बाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. सिंगल येते, एकेरी धावेच्या साह्यानं टीम पुढे जाते. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 32. या आजच्या रात्रीमध्ये हव्याशा धावा आल्यात. या मैदानावरती 37 धावा डिफेंड झाल्या, या मैदानावरती 75 धावा चेस झाल्या, या मैदानावरती 83 धावा सर्वाधिक बनल्या. आणि होय, आजच्या रात्रीमध्ये तेही विक्रम मोडीस येणार आहेत, कारण की तालुकानीय गटाचे आणि ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन या दिग्गज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. जीवित मात्र ऑन स्ट्राईक, पुढचाच बॉल, ब्लॉक खुल्लेंचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे, हवा तसा चेंडू मेडल होत नाही आहे आणि तो मेडल करावा लागेल. ISPL बॉल ओव्हरमध्ये ज्याची ख्याती, अगदी ISPL बघण्यासाठी जात असताना मी आवर्जून मयूरचा तो बॉल पाहिला होता, योगेश पेनकरसाठी टाकलेला.
त्यानं ब्लॉक खोललेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करत असणार त्या बॉलची रील बहुचर्चित राहिली होती. इंडिया कप मधली ती त्याची गोलंदाजी आणि आज युवा राष्ट्रवादी चषकाची गोलंदाजी. थाट तोच आहे, टप्पा तोच आहे, चुकता तीच आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा दर्जा तसाच्या तसा आहे. षटकातील पुढचा बॉल 32 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स इकडे गेल्यानंतर संघ अडचणीमध्ये सापडले. विराट 11 बाळशेठ माबे यांच्या मालकीचा संघ, स्वप्नीलजी मोरे यांच्या मालकीचा संघ. यावेळेला क्लीन बोल्ड. याच बॉलची चर्चा मी आधी केली होती. अशाच पद्धतीच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी मयूर वाघमारे ओळखला जातो आणि होय आज सुद्धा तेच केलंय. जीवित मात्र रूपी वादळाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का रिप्ले ऑन स्क्रीन. यस, एक्झॅक्टली हाच बॉल होता. समोर पडल्यानंतर तो बॉल अगदी हात भरवून घेऊन स्टंप वरती जातो. ही मयूरची ख्याती आहे नेहमीच ISPL बॉल ओव्हरमध्ये. तेच तुम्ही पाहिलं विकेट असताना सर्वाधिक लांब स्टंप उडवलाय. वेगच तेवढ्या देवत एक्सप्रेसचा. नेहमी त्यानं एका छोट्याशा गावामधून येत असताना लाजबाब गोलंदाजीचा दर्जा आपला दाखवलाय आणि आजही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील एक युवा खेळाडू आहेत. शुभम पाटील तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतील. शुभमला सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. किंबहुना नयन भगतला साथीला घेत असताना त्याला आता धावा जमा करणं गरजेचं आहे. कारण की तब्बल तिसरं षटक मार्गस्थ असताना मयूरनं फक्त 5 बॉलमध्ये 2च धावा खर्ची घातल्यात. पुढचाच बॉल, या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अजून एक बॉल बघा, फाईन लेग आणि अगदी थर्डमॅनच्या जवळजवळ मधोमध होता लॉंग स्टॉपला खेळाडू. हे क्षेत्ररक्षण या गोष्टीसाठी होतं कारण की मयूरला माहिती आहे वेग एवढा आहे. यष्टीरक्षकाकडून निसटल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, पण अशा परिस्थितीमध्ये फक्त सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि विराट 11 हा संघ 11.00 सरासरीने 33 वरती पोहोचलाय. येस सर, कोणत्या गोष्टीसाठी? वाईडसाठी. वाईट बॉल आहे का बॅटचा स्पर्श झालाय हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांचा कॉल होईल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. बेस्ट क्वालिटी बेस्ट क्लिअरिटीचं सध्याच्या घडीला कामकाज तुम्ही पाहत आहे. अगदी घर बसल्या प्रेक्षकांना मॅचचा आनंद घेत असताना ही बॅट ग्राउंड झाली आहे का किंवा या बॅटनं बॉलचा स्पर्श केला आणि जर स्पर्श केला नसेल तर तो बॉल वाईड आहे का हे चेक करण्यात येणार आहे. वाईड असेल तर धाव मिळेल. इथे अजून एक म्हणजे स्कोर कार्ड 34 वरती जाईल आणि मयूरला पुन्हा एक बॉल टाकावा लागेल. या सगळ्या गोष्टी आपण रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. कल्पेशजी पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. मुरुड तालुक्यातील नामांकित 3ही पंच आपल्याला पाहायला मिळालेत. स्पर्धा यशस्वी करत असताना या 3ही पंचांचं योगदान आम्हाला खूप सारं मोलाचं लाभलं आहे. डिसिजन पेंडिंग. शेवटचा बॉल ISPL बॉल ओव्हरचा होता मयूरचा. काय घडलंय? सर सर बघा, बॉल स्टिकच्या बाहेर तर गेलाय पण आपल्याकडे अल्ट्रा एज अवेलेबल नाही आहे. सो बॅटला एज लागली आहे की नाही माहिती नाही. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आपण इकडे ग्राह्य धरून मॅच पुढे चालू करूया. यशवंतांचा निर्णय आलाय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा 33. इथून पुढे पुढचा सामना एका बाजूला टीम जगन्नाथ स्मृती पिंगसे सुमितजी देशमुख साहेबांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जंजिरा पॉइंट मुरुड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं वाटचाल करा. टीम जंजिरा पॉइंट मुरुड तर त्यांच्या विरोधामध्ये
जगन्नाथ स्मृती पिंगळसे, सुमितजी देशमुख साहेब. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं संपल्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात होईल आणि पुन्हा नव्यानं बॉलिंगसाठी एक महत्त्वाचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती दाखल होईल. आयकॉन खेळाडू आर्यन भोईर. चला विनंती करतो फास्ट खेळा, वेळ खर्च करायचा नाही. आम्ही पंचांचे लक्ष वेधू की आपल्याला आजच्या रात्रीमध्ये खूप सारा मॅचेस कव्हर करायच्यात. आजच्या रात्रीमध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर अजून एक सेमीफायनल, एक फायनल, एक सेमी झाली आणि ती सेमीफायनलची मॅच गुंजन 11 कोलाड म्हणजे जिते कोपर पेण तालुक्यातील या दोन संघांनी एक मोठा विजय आपल्या नावावरती केलेला पाहायला मिळाला. आणि आज रिशा 11 रोहा, रोड खुर्द, हनुमान नगर हा संघ सुद्धा सेमीफायनलला दाखल झाला. पण यावेळीचा ब्लॉक खोल्लेंचा बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. खराब फिल्डिंग, चुकीचं क्षेत्ररक्षण. किरण पवार होते, थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा दोन फलंदाजाने उचलला. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये, 2च्या सहाय्याने टीम 35 पर्यंत. 4 फलंदाज बाद, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. चौथं षटक मार्गस्थ, शांत संयमी सुरुवात. जिथे आक्रमक बनला होता मधल्या कालावधीमध्ये करण मडवी, तो बाद झाल्यानंतर शुभम पाटीलच्या बॅटमधून फटका. सुमित डोंगरे होते, खराब फिल्डिंग, डीपॅक्सच्या कव्हरच्या पलीकडे बॉल. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शुभम एक युवा खेळाडू आहेत. आज खऱ्या अर्थानं तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतःला सिद्ध करायचं आणि सध्याच्या घडीला तेच कामकाज केलं जाते. चांगली बॅटिंग, चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येला बऱ्याचशा वेळानंतर आता आकार आला. 39 वरती धावा पोहोचल्यात. आर्यन भोईरच्या अगेन्स्ट पहिला चौकार पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका, सरळ सूरज पाटीलच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. विकेटचं पतंग, अजून एका विकेटचं पतंग. 5वा धक्का शुभम पाटील. मी व्यासपीठावरती आपले मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोह्याचे सन्माननीय शंतनू रटाटे, त्याचप्रमाणे आपले सहकारी रोहित पाटील आणि शार्दुल मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करायचे आहेत. अर्थात हे सन्मान महत्त्वाच्या व्यक्तींचे आहेत, कारण आज आपल्यामधीलच हे तरुण सहकारी ज्या वेळेला या तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपण म्हणूया रोह्याच्या नगरीमध्ये जेव्हा एक असा मोठा इव्हेंट भरवतात, ज्या इव्हेंटमध्ये संपूर्णपणे केवळ जिल्ह्यातील नव्हे राज्यातील दर्जेदार खेळाडू खेळायला येतात आणि एक भव्य दिव्य अशा प्रकारची स्पर्धा काय असतं याचं उत्तम उदाहरण पेश करतात. त्यांचा अर्थातच आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मान्यवर मंडळी त्यांच्यातीलच सहकारी या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीस युवा राष्ट्रवादीचे आदरणीय रणजित नरुटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होईल. सन्माननीय रणजित नरुटे यांचा सन्मान करण्याची विनंती मी या तिघांनाही करतो, कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहेत आणि विशेष कौतुक करावं लागेल की रोहा तालुक्यातील युवा राष्ट्रवादीचा जो संपूर्ण एक ग्रुप यांनी तयार केला आहे त्याचं कौतुक असेल. रणजित नरुटे साहेब, आपण उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या युवा सरचिटणीसपदी रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला सरचिटणीसपदी युवा राष्ट्रवादीच्या प्रमुख असणाऱ्या आदरणीय प्रीतीताई जैन या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचाही आम्ही यथोचित मानसन्मान करू इच्छितो आणि मी या तिघांनाही विनंती करेन की शंतनू, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्वांचा हातभार जो लागत आहे, याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की या सर्वांचं सहकार्य आशीर्वादाच्या रूपाने तुमच्यासोबत असणं फार आवश्यक आहे. आणि ही सारी मंडळी आज जेव्हा इथे व्यासपीठावरती उपस्थित होतात,
हा क्षण नक्कीच भाग्याचा आणि आपल्यासाठी अभिमानाचा सुद्धा असेल. तिकडे पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांमधली झुंज मैदानामध्ये रंगले. पण व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यामुळे त्यांचाही आपण सन्मान करू इच्छितो. उद्योजक रमाकांतजी मोरे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी शंतनू यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. रमाकांतजी मोरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करूया. आणि वळतोय पुन्हा एकदा हर्षलकडे, जिथे सामना रंगात आलाय. उरण जिंकणार की पनवेल जिंकणार? पनवेलच्या बाजूने पाठीराखी किती आहेत, उरणच्या बाजूने किती आहेत, याही पेक्षा आपण म्हणतो ना की ते दोन संघ ज्या नावाने खेळतात हर्षल, त्यांना सुद्धा पाठिंबा देणार आहे. म्हणजे सिया आरव संघ म्हणजे स्वप्नीलजी मोरे यांचा संघ आहे, तर विराट 11 बाळाशेठ माबळे यांचा संघ आहे. त्याच्यामुळे त्यांचेही फॅन फॉलोअर मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांनाही आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि ऐकूया हर्षलजी मुंडे यांना. हॅलो. धावसंख्या 47 आणि 5 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा नयन भगत याच्या बॅटमधून धावा येत असताना तुम्ही पाहताय. काय बॅटिंग करतोय नयन. त्याच्या बॅटमधून अगदी षटकार आला, तो उत्तुंग होता, तो लांब पल्ल्याचा होता, अगदी लांब डिस्टन्स कव्हर करत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 47. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर हव्या अशा किंबहुना ज्या अपेक्षित धावा होत्या त्या बघायला मिळाल्यात. इथून पुढे अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये कशा पद्धतीच्या धावा येतील. किरण पवार यांना तुम्ही पाहता ऑन स्क्रीन, एक मोठा खेळाडू आहे, तो सुद्धा वाट पाहिल दुसऱ्या डावाची, ज्यावेळेला तो बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाईल. बराचसा बॅट फॉर्म चालू होता, बराचसा तो त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, बऱ्याच लोकांनी टीका केल्या, पण त्याचं प्रतिउत्तर त्यानं यंदाच्या रायगड प्रीमियर लीगच्या सुरुवातीलाच दिलं आहे. रायगड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यानं 40हून अधिकच्या धावा एकट्याच्या बॅटमधून खेचल्यात. हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपल्या विरोधामध्ये गोष्टी होत असतात त्या वेळेला स्वतःच्या नावाची दखल घेण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि होय, या सगळ्या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलं म्हणून आज तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. समोरचा बॉल फटका चांगला आहे. किरण बॉलच्या खाली येतील, फिल्डिंग करतील, बॉलची फेक करतील, त्या दरम्यान धाव एक मिळते आणि त्या एकच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 48 धावा. अंगद पाटील एक महत्त्वाचा खेळाडू, जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं त्याच वेळेला अगदीच आपण जर पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाचा आयोजक म्हणून सुद्धा त्याच्याकडे आपण आदराने पाहतो. रायगडमधून येत असताना एक सुसाट वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. आणि आता या शेवटच्या षटकासाठी अंगद पाटील आलाय, त्याच्या समोर नयन भगत. ब्लॉक खोल्लेंचा बॉल, बॅटची आतली कडा, बॉल शॉट पाणी निघाला, सिंगल घेण्याचा प्रयत्न अतिवेगाने एक धावा रामामध्ये कंप्लीट झाली आहे. त्या एकच्या साह्याने टीम पुढे चालली आहे. 49 धावा धावफलकावरती पोहोचत असताना पाहायला मिळतील. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. लास्ट ओव्हर आहे, टार्गेट सेट करणारे शेवटचं षटक पाहायला मिळेल. धावा येणं गरजेचं आहे, धावा बनणं गरजेचं आहे. यंदाच्या हंगामामध्ये जास्तीचा फॉर्ममध्ये आलेला खेळाडू, सगळ्यांचा लाडका दादा, समर्थ दादा या मॅचमध्ये अजून बॅटिंगला का आला नाहीये, ही एक चर्चा आहे. यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल मिड विकेट पार, अंगतवरती आक्रमण, षटकार. मैदानाच्या आतमध्ये टाइम आणि ताकदचं मिळाव, हे सगळं काही या फटक्यामध्ये बघायला मिळालं. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कॉम्बिनेशन, परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि त्या जोरावरती 6 धावा पाहायला मिळतात. 55ला 5 सध्याची परिस्थिती. अंगदच्या अगेन्स्ट धावा येत असताना पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचाच बॉल कमी गतीने टाकला होता, बॅटच्या टोला फसवा चेंडू, विकेट मिळतीये. 6वा धक्का, महत्वपूर्ण खेळाडू. इकडे उपस्थित राहत असताना पाहिलं मिळतात. साहेबांना मी विनंती करेन आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपण आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर
प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. काल या स्पर्धेनं 55,000हून अधिकचा पल्ला यूट्यूबच्या माध्यमातून गाठला होता आणि आत्ता या मॅचपर्यंतच आपण 50,000 पर्यंत आलोय. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये 70-80 किंवा 1,00,000चा पल्ला सुद्धा रोहा स्पोर्टच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्पर्धा रायगड जिल्ह्यात चालू आहे आणि रायगडाची प्रीमियर लीग चालू असताना सुद्धा एवढा प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद युवा राष्ट्रवादी चषकाला लाभलाय. याहून मोठं विजय काय हवंय. आयोजकांची मेहनत, शंतनू रटाटे, प्रेम साळुंके, प्रणव मोरे, सौरभ काणेकर, शार्दूल मोरे, रोहित पाटील आणि आमचे सुहम, त्याच वेळेला श्री धावीर, महाराज युवा ग्रुप रोहा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक. होय, ज्याची आपण वाट पाहत होतो तो दादा आता बॅटिंगला आलाय. तब्बल 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल समर्थ कडू. सध्याच्या घडीला आता नुकताच 2 बाईक आपल्या नावावरती केलं. अगदी अनुभवाचे बोल आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुमदुमत असताना पाहायला मिळतात. उरण तालुक्यामध्ये मोठमोठे खेळाडू यांच्याही माध्यमातून यांच्याही तालमीमध्ये घडले गेलेत आणि होय, प्रत्येकाला प्राधान्य दिलं येतंय. पहिलाच बॉल टप्पा पडला, मोठी उचली घेतली आहे. समोरून चेंडू टप्पा पडल्यानंतर समोरून निघून गेलाय. मयूर वाघमारेचा वेध घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अँगल क्रिएट करणारा चेंडू होता. थोडी ॲक्शन बदलली होती अंगतनं आणि तदनंतर थोडा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगितला. धावा 55 आहे टोटल, चांगली बनली आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठीचे वेगाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउटची विकेट. एकच धाव मिळेल. धावा 56 आणि 57 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट होत असताना पाहायला मिळालं. एक चांगली मॅच, एक चांगली टोटल आणि एक चांगला दुसरा डाव आपल्या भेटीसाठी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा, या दैवित्यमान सोहळ्याचा आनंद घेत राहा. तुम्ही पाहताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचावणारी स्पर्धा. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तुम्हा सर्वांच्या लाडक्या आदितीताई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भरवली गेलेली ही स्पर्धा, रोह्याच्या युवकांची ताकद दाखवणारी स्पर्धा, युवा राष्ट्रवादी चषक. चला पुढच्या मॅचचा टॉस जगन्नाथ स्मृती पिंगसे, सुमितजी देशमुख साहेबांच्या मालकीचा संघ तर जंजिरा पॉइंट मुरुड. बोट टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय. सन्माननीय रणजितदादा नरोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. रणजितदादांना विनंती करून आपला शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला, जगन्नाथ स्मृती पिंगसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जंजिरा पॉइंट मुरुड मुख्य मंचावरती टॉस होईल. बोट टीमचे कॅप्टन मुख्य मंचावरती यायचं आहे. आणि जगन्नाथ स्मृती म्हटल्यानंतर पुणे हवेलीचे सगळे दिग्गज खेळाडू इकडे मात्र दाखल होत असताना पाहायला मिळतील. चला या, जगन्नाथ स्मृती पिंगसे आणि जंजिरा पॉइंट मुरुड. जंजिरा पॉइंट मुरुड संघाचा कॅप्टन विनंती करतो आपण लगेच यायचं आहे. जिकडे जगन्नाथ स्मृती पिंगसे संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत इकडे जॉईन होतोय, हे झालाय सुद्धा. मुरुड कॅप्टन पाठवा. कर्णधार जंजिरा पॉइंट मुरुड. स्वागत आहे रोहित आपलं. युवा राष्ट्रवादी चषकाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिग्गज खेळाडू आज इन ॲक्शन आपल्याला जगन्नाथ स्मृती पिंगसे या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळेल. चला विनंती करतोय, जंजिरा पॉइंट लास्ट अँड फायनल कॉल फायनलाइज केलं जाईल, कारण की आपले प्रतिस्पर्धक सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि आमचे मान्यवर सुद्धा तुमची वाट पाहतात. हुसेन, निखिल किंवा मग विजय कोण कर्णधार असेल तर आपण या, किंवा मग शिवतेज पाटील कोणी असेल तर आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. संघ मुरुड यस, हुसेन टाके जॉईंट होत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला युवा खेळाडूमधून ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते आहे, मागच्या वर्षाचा सर्वाधिक अर्धशतकवीर राहिला होता
तो हुसेन जंजिरा पॉईंट मुरुड संघाचं कर्णधारपद आपल्या हाती घेत असताना पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कॉल करतोय. कॉल पिंगळसे टीमचा कॉल आहे. हेड्स कॉल आणि हेड टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग करू सर. बॉलिंग कर. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आज या रोह्यामध्ये आलात, एक स्पर्धा जिंकली आहे सुद्धा आणि आता नाईट आहे. डे मध्ये स्पर्धा जिंकली आहे, नाईटमध्ये काय रणनीती पाहायला मिळेल? 5 ओव्हरमध्ये किती धावांच्या आतमध्ये समोरच्या टीमला थांबवायचं आहे? 5 ओव्हरमध्ये एक 40-50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू, कारण की नाईटला मॅचेस आहेत आणि आमच्याकडे बॉलर खूप चांगले आहेत. त्याच्यामुळं 40-50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. संघ मालकाबद्दल 2 शब्द आणि या रोह्याकरांच्या प्रेमाबद्दल 2 शब्द, कारण की नेहमीच पुण्याचा संघ इकडे खेळण्यासाठी येतो आणि त्यांना प्रेक्षकांचा खूप सारा प्रतिसाद असतो. सोमेश दादांना खरंच थँक्यू म्हणेन की ते प्रत्येक वर्षी आम्हाला चान्स देतात इकडे खेळायचा, आणि मागच्या वेळेस आलतो तेव्हा आम्ही जिंकून गेलो होतो आणि नक्कीच यावर्षी पण जिंकण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं खेळू. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हुसेन, टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग करते. आता बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट बघायला मिळेल? हुसेनच्या बॅटमधून आम्हाला किती धावा बघायला मिळतील? वो तो देखते. स्पर्धा कशी वाटते? रोह्यामध्ये नाईट प्रथमच खेळण्यासाठी आल्यास कसं वाटतं हे आयोजन? बहुत ही अच्छा आयोजन किया है. बस चलो. खूप साऱ्या शुभेच्छा. हुसेन खूप कमी बोलतो, त्याची बॅट खूप बोलते. आणि हे होते 2 महत्त्वाचे कर्णधार. टॉस जिंकलं जगन्नाथ स्फूर्ती पिंगळसे या टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, पण त्याआधी एका बाजूला उरण तालुका तर एका बाजूला पनवेल तालुका आहे. पण त्याच वेळेला दुसऱ्या डावामध्ये टार्गेट आहे 57 धावांचं. हे टार्गेट कशा पद्धतीनं पार केलं जाईल हे आवाजामध्ये बदल करूया. सामना दिग्गज आहे, समालोचकी दिग्गज हवे ना. संदीपजी दगे सरांचा आवाज या ऐकूया दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू. धन्यवाद हर्षलजी मुंडे. विनंती असेल चंद्रकांतजी पार्टे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि पंचांना विनंती असेल खेळाडूंना जरा थोडं फास्ट घ्यायला सांगायचं आहे यानंतर होणाऱ्या पुढच्या प्रत्येक सामन्यामध्ये. सिया आरव 11 संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आले का? तू विराटचा आहेस ना? सिया आरव 11 आपला रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजेच पनवेल संघाची साईट. खेळाडूंना विनंती असेल की आपला रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये असला पाहिजे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत आमचे सहकारी अर्थातच धायगुडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पोलीस व्यवस्थेमध्ये ते कार्यरत आहेत, त्यांचा आम्ही यथोचित मानसन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो आपल्या सहकाऱ्यांना की सौरभ आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे धायगुडे सरांचा. चंद्रकांत पार्टे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. चंद्रकांत पार्टे हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्ताने आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा या ठिकाणी सुरू केली. वळूया मैदानाकडे. सामना जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे आणि बॅटल कुठलं आहे माहिती आहे का? उरण वर्सेस पनवेल. ते रोह्यामध्ये रंगलंय. कौशल गोलंदाजीला आलेत. पहिल्या चेंडूवरती किरण पवारने चौकार वसूल केला आणि त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पण ही लढाई आजची नाहीये, थोडं पाठीमागे चला. म्हणजे कुठे साधारण 20 वर्षापूर्वी जायचं का? म्हणजे मगाशी गावठाणचा फलंदाज अर्थातच
करण मडवीने अफलातून बॅटिंग केली, पण मला तो आठवलं तर प्रसंग 2009ला गावदेवी गावठाणच्या वतीनेच जिल्ह्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा 6 लाखाची पहिली स्पर्धा त्यांनी भरवली होती. आणि त्यानंतर आता मग उरण आणि पनवेलचे खेळाडू मैदानामध्ये आलेत तर काही जुन्या आठवणींना उजाळा नक्की द्यायला लागेल. कौशल गोलंदाजी करणार आहे. मगाशी तो म्हणाला होता की मी या संघातील अर्थातच आयकॉन या नात्याने कामगिरी करणार आहे. कौशल अफलातून कामगिरी करतो आणि विशेष करून त्याची गोलंदाजी फार उंच खेळाडू येतो. त्याची उंची जवळजवळ 6.5 फुटापेक्षा जास्त असावी आणि त्याच्यानंतर तेवढ्या उंचीवरून तो हात येणं म्हणजे साधारण 2-2.5 फुटावरून मग 8.5-9 फुटावरच्या त्या उंचीचा बॉल मोजणं कौशलचा इतका सोपा नाहीये. बघा किती उंच पुरा खेळाडू आहे आणि त्याला खेळताना समोर कसं सामोरं जावं. आणि समोर कोण आहे तर किरण पवार सारखा खेळाडू आहे ज्याच्याकडून अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. टॅलेंटेड आहे किंवा टेम्परामेंट जबरदस्त आहे, हे सगळं काही आहे. पण आज बॅटल इंटरेस्टिंग असेल. फुलटॉस या वेळेला जाणीवपूर्वक केला परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सत्तावन्न धावांना चेस करताना 8 धावा धावफलकावरती लागल्यात. मयूर वाघमारेने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, म्हणजे सिया आरव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. त्यांनी 56 मध्ये उरणच्या सर्व सहकार्यानं रोखलं आणि आज बरं वाटलं मला की समर्थला पाहून मग त्या जुन्या आठवणींना उजाळा नक्की देणार. या वेळेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. अमित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते आणि अमित चांगला ॲथलीट आहे. अनेक वेळेला त्याला पाहिलं. इंडिया कपच्या गुजरातच्या मैदानामध्ये सुद्धा त्याने अशा प्रकारे अप्रतिम झेल टिपला होता त्यावेळेला. त्यामुळे वायडेश मिडविकेटपासून साधारण तुम्ही जर एरिया कव्हर केलात ना, बघा वायडेश मिडविकेट ते डीप स्क्वेअर लेग एवढा एकटा एरिया तो कव्हर करू शकतो, ही खासियत आहे त्याची. आणि म्हणूनच तो संघाचा नेहमी तारणहार या नात्याने कधी बॅटर कधी त्याच वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी भूमिका मिळेल ना, म्हणून जी गुड्ड्या जाधव यांनी त्याच्यावरती जी रील तयार केली ना त्याच्या अनुषंगाने असणारे सगळे गुण तुम्ही अमितकडे सातत्याने पाहू शकता. पण आज मान ऑफ एक अट्रॅक्टिव्ह बॅटर म्हणून ज्याला आज टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जातं तो ओमी केणी समोर आहे. ओमी केणी या वर्षी नव्हे गेल्या मागच्या सातत्याने 2-3 वर्ष चांगल्या फॉर्ममध्ये आणि त्याच्यामुळे रोह्यामध्ये त्याचा खेळ बहरावा ही अपेक्षा नक्की असेल. कौशलच्या अगेन्स्टमध्ये हे सोपं नाहीये, शक्य नाहीये हे कौशल म्हणतोय. पहिलं षटक जे टाकतोय 9 धावांचं टाकतोय, विकेट मिळत नाहीये, पण काय डिसिप्लिनवाली गोलंदाजी आहे, डेंजरस गोलंदाजी आहे आणि डिटर्मिनेशन काय असतं ना ते आज मैदानामध्ये पाहायला मिळालंय. बघा अफलातून आपण ज्याला म्हणतो ना खणून काढलेला अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला होता, बुंड्यात टाकलेला, ज्याच्यावरती पूर्णपणे निष्प्रभ ठरला फलंदाज. 1 षटकाचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा. का? त्याच्या मागे कारण आहे की पनवेल आणि उरण हे बॅटल आजचं नाहीये. हे बॅटल इथून पाहायला सुरुवात केली मी साधारण, म्हणजे शंकर म्हात्रे विरुद्ध सुधीर तांडेल असं आम्ही म्हणायचो की आज सामना बघायचा असेल तर 2 दिग्गज लेफ्ट आर्म बॉलर मधली मॅच बघा की एका बाजूला शंकर म्हात्रे आहेत, दुसऱ्या बाजूला सुधीर तांडेल आहेत. मग ते थोड्या अंशी आम्ही पुढे गेलो, तिथे आम्ही म्हणायला लागलो की हे बॅटल आजचं नाहीये. संतोष म्हात्रे विरुद्ध प्रफुल्ल ठाकूर अशा प्रकारे तुम्ही मॅचकडे बघू शकता. थोड्या पुढे जरा आल्यानंतर त्याच्या अगोदर किंवा त्याच्या इन बिटवीन किंवा त्याच्या थोडंसं इकडे तिकडे आम्ही हेही म्हणायचो की रतन खत्री विरुद्ध विश्वास पाटील असं सुद्धा तुम्ही बॅटल बघू शकता. पण आज तुम्ही मयूर वाघमारे आणि कौशल हे जेव्हा एकमेकांच्या समोर उभे टाकलेत तेव्हा बाळा महाबळे आणि स्वप्नील मोरे अपेक्षा व्यक्त करत असतील की एकतर उरणने जिंकावं तर बाळा महाबळे हे खुश होतील आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील मोरे खुश होतील जर पनवेल संघ या मैदानामध्ये 57 धावा बनवू शकला. इतिहासाची पुनरावृत्ती होते, पण ती रोह्यामध्ये होईल का याचं उत्तर शोधायचं आहे. तालुक्यांमधली लढत ही अशाच प्रकारची दर्जेदार, दैदिप्यमान आणि दबदबा निर्माण करावी असावी ही अपेक्षा आहे. आणि अशा वेळेला गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज शुभम डाके. सिया आराव 11 संघाचं यावेळेला प्रतिनिधित्व करताना शुभम पहिला गणपती बाप्पा मोरया म्हणेल आणि पहिली विकेट घेतोय किरण पवार बाद. रोह्याच्या अनेक मैदानामध्ये डावखुरे वेगवान गोलंदाज पाहिले, पण
स्वर्गीय सुधीर तांडेला ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये आम्ही अनुभवला ना त्या वेळेला आपल्याला आठवावं लागेल. मागच्या एक साधारण 7-8 वर्षापूर्वी झालेला आमदार चषक असेल किंवा त्याच वेळेला दहावीर चषकामध्ये ती कामगिरी लेफ्ट आर्म बॉलरने खास करून अशा प्रकारे विकेट्स मिळवणं, त्रिफळा उद्ध्वस्त करणं, या सगळ्या आठवणींना जोडत असताना मग शुभम डाके जेव्हा गोलंदाजीला आला ना तेव्हा मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर मार्गातला अडथळा दूर करणं म्हणजे नक्की काय असतं ना ते आता पाहायला मिळालं. आणि कोण बाद झालाय? किरण पवार सारखा चांगला फलंदाज बाद झालाय. पण म्हणतात ना ही रती महारथींची मांदियाळी आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर तारो सितारो की मैफिल आहे. आणि त्याच्यामुळे सगळे सुपरस्टार जेव्हा आज मैदानामध्ये आलेले आहेत जिल्ह्यातील ते रोह्याच्या मैदानावरती उतरलेले आहेत ना त्यावेळेला या धाटावच्या क्रीडा संकुलमध्ये मजा येणार आहे आणि त्याची मजा आपण नक्की घेऊया. आता नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. सूरज पाटील या संपूर्ण पनवेल तालुक्यातले नव्हे, रायगड जिल्ह्यातले नव्हे, आता महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. बट मेनी टाइम्स आपण ज्याला म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तो तुमचा दिवस असावा लागता, वेळ असावा लागता. आणि शुभम म्हणतोय की थोड्या अंशी का होईना या मैदानामध्ये स्पर्धेमध्ये जेव्हा नॉकआउट राऊंड खेळायचा आहे एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने पाहिली पाहिजे की हे सारे खेळाडू प्रवास करून आलेत. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडूचं थोड्या अंशी का होईना बघा प्रत्येक प्रेक्षक वर्ग, भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामनची संपूर्ण नजर आज जी काही आहे ना ती या प्रेक्षकांवरती सुद्धा राहणार आहे. हे तमाम प्रेक्षक वर्ग जो काही आहे मैदानामध्ये आलेल्या प्रत्येक त्या खेळाडूला सुद्धा आमचे कॅमेरामन टिपतात आणि त्याच वेळेला त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व प्रेक्षक फॉलोअर्सला सुद्धा टिपलं जाणार आहे. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता असेल आणि ओमी केणीसाठी पुढचा चेंडू. गुड बॉलिंग, कौतुक करावं लागेल या वेळेला. शुभम डाकेने मैदानामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवलंय आणि लेफ्ट आर्म बॉलर कशा प्रकारे अप्रतिम गोलंदाजी करतो ना त्याचं तो उत्तम उदाहरण आहे. बघा एखाद्या गोलंदाजाकडे आपण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. म्हणजेच प्रामुख्याने तो फास्टर आहे का, तो चेंडू कट करतो का, आत्ताच्या टेनिस क्रिकेटमध्ये काय चालू आहे. मग सूरजसारखा एक दैदिप्यमान खेळाडू त्याच्याकडे आहे. या खेळाडूने एकाच सामन्यामध्ये लाखापेक्षा अधिक पारितोषिक जिंकलेलं वैयक्तिक स्वरूपात आपण पाहिलंय, ऐकलंय, चर्चा केलंय. पण मग आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे ना. येस इट इज. शुभम म्हणतोय की आजचा पेपर थोडा अवघड नाहीये, तो अधिक अवघड असणार आहे आणि त्याच्यामुळे आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन विचारले जाणार. काय फॉलो थ्रू आहे, काय ऍक्शन आहे आणि त्या ऍक्शनवरती सूरजकडे कुठलंही उत्तर नाहीये. बघा इतका भेदक गोलंदाजी टाकतोय ना की ठरवलं होतं ऑफ स्टंपला ब्लॉक करायचा, यष्टी रक्षकाच्या चैतन्याच्या हातामध्ये चेंडू विसावणार आणि कौशल आरामात स्लिपमध्ये टाळ्या वाजवतोय, आपल्या सहकार्याला प्रोत्साहित करतोय. दिस इज ऑल अबाउट द cricket. You know, cricket is all about the spirit. Cricket is all about stamina and cricket is all about skill. या वेळेला ते स्किल पाहायला मिळालंय का? लॉंग ऑफला खेळले क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतात, फलंदाज बाद. शुभमच्या नावावर दुसरी विकेट. एलिगन्सचा आहे आजचा सामना, एनर्जीचा आहे आणि आजचा सामना एक्सेलन्सचा सुद्धा आहे. सो जे आपण नेहमी म्हणतो ना द लीगसी ऑफ एक्सेलन्स तुम्हाला आज सामन्यात पाहायला मिळेल. 19 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे आणि 11 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे 56 धावा जरी आम्ही बनवलेल्या आहेत तरी बाळा महाबळे संघाचा म्हणजे विराट 11 संघाला पूर्णपणे आशा आहे. विशेष करून समर्थाला माहिती आहेत की अशा अनेक सामने आपण जिंकलेलो आहोत ना. कित्येक सामन्याचे याची देही याची डोळा मी सुद्धा साक्षीदार राहिलो. अनेक प्रेक्षकांनी ते सामने पाहिलेत. पण मग पनवेलला आशा असेल ना की एखाद्या खेळाडूने तारणहार बनावं. ओमी अजूनही मैदानामध्ये आहे, सोबतीला आता अक्षय पवार मैदानामध्ये आलेत. अक्षय एका अनोख्या स्टाईलने मैदानामध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. म्हणजे किरणकडे तुम्ही एक उत्कृष्ट फटकेबाज म्हणून बघू शकता, पण दुसऱ्या बाजूला एक ॲप्रोच असतो ज्याला ना इंग्रजीमध्ये डायनामिक ॲप्रोच म्हणतात, मराठीमध्ये त्याला चतुरस्त्रपणा असं म्हणतात. आता अर्थात हा चतुरस्त्रपणा म्हणजे काय, तुम्ही अलीकडच्या काळात त्याला टेनिस क्रिकेटमध्ये 360 डिग्री किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसं म्हणता. तर ॲज लाईक दॅट्स तो चतुरस्त्रपणा
लवचिकपणा अक्षयकडे आहे, तो कोणत्याही स्वरूपाच्या चेंडूला कुठल्याही बाजूला खेळू शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. फ्लेक्झिबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा दागिना असतो असं म्हटलं जातं अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये, आणि त्यानुसार ते खेळाडू अभ्याससुद्धा करत असतात. पण या 2 षटकानंतर त्याच्याबद्दल बोलू. पहिला स्कोर सांगूया. शुभम डाकीचे हे ओव्हर एका ओव्हरमध्ये 3 विकेट त्याच्या नावावरती नोंदवल्या गेल्या. 2 आणि 3 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजेच 3 धावा देऊन 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवणं ही नक्कीच कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. पण तत्पूर्वी ज्या धावा झाल्यात ना, 12 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडूवरती जर 12 धावा आलेल्या आहेत तर अक्षय आणि ओमीला मैदानामध्ये बऱ्याच गोष्टी जोडाव्या लागतील. रोहा स्पोर्ट्सच्या आमच्या वाहिनीवरती तब्बल 2500 प्रेक्षक आता हा सामना पाहत आहेत आणि त्यांना आशा आहे की या स्पर्धेमध्ये युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये एक रोमांचकारी, रोमहर्षक, नाट्यमय घडामोडी असणारा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. कोण जिंकणार? एका बाजूला उरण, दुसऱ्या बाजूला पनवेल. एका बाजूला सिया आरव 11, दुसऱ्या बाजूला विराट 11. एका बाजूला बाळाजी महाबळे, दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी मोरे. संघ कोणाचा जिंकणार? कौशलचा जिंकणार की मयूर वाघमारेचा जिंकणार? प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे मित्रांनो. पण या सगळ्या प्रश्नांमध्ये गंमत लपली ना. 18 मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी तब्बल 45 धावा बनवायच्यात. मग इथून पुढे सामन्याकडे कसं बघता? मला वाटतं ना, मोठे खेळाडू फार लांबचा विचार करण्यापेक्षा ओव्हर बाय ओव्हर विचार करण्याला अधिक प्राधान्य देतात. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट द अनसर्टन्टी असं अनेक वेळेला आपण ऐकलंय, बोललंय, त्याच्यावरती चर्चा केलंय. आणि म्हणून चैतन्य बघा, आलेल्या आपल्या नवीन सहकार्याला शुभम पाटीलला उपदेशाचे 2 डोस सांगतोय आणि त्याला सांगतोय की तुला नक्की काय करायचं आहे, आज या स्पर्धेमध्ये आपण कुठपर्यंत आलेलो आहोत आणि तू कशा प्रकारे परफॉर्मन्स करू शकतो. पण एक गोष्ट आवर्जून आपल्याला पाहायला मिळते ना, की सिनियर क्रिकेटपटूंपेक्षा आता नवीन अनेक चांगले क्रिकेटपटू आलेले पाहायला मिळतात. आणि अंडर 20, अंडर 25चे जे हे खेळाडू आहेत ना, म्हणजे एका ठिकाणी हर्षा बोगले यांनी आपल्या आर्टिकलमध्ये फार सुंदर लिहिलं होतं की अलीकडचे क्रिकेटपटू म्हणजे अ व्हायोलेंट बॉडी अँड काम माइंड. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ॲक्च्युअल रेअर कॉम्बिनेशन आहे. पण हे रेअर कॉम्बिनेशन या जनरेशन झी मध्ये जे पाहायला मिळते, येस हे जे पाहायला मिळते ते अनोखं आहे. आणि शुभम पाटील ISPL ओव्हर हाताळणार आहे, युवा राष्ट्रवादी चषक ओव्हर हाताळणार आहे. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण या ओव्हरमध्ये अमित आपल्या सहकाऱ्यांना वारंवार अलर्ट करतोय की तुला इथे थांबायचं आहे, तू असं कर, तू तसं कर, किंवा त्याच वेळेला तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं. तर दुसऱ्या बाजूला अक्षय पवार, चला वेळ घालू नका. येस, पंचांना दंडित करण्याचा सुद्धा अधिकार आम्ही कमिटीने दिलेला आहे, त्याच्याकडेही आपण नोंद घ्यायची आहे. मला वाटतं याच्या पुढे आपण मिनिटांचा फिक्स करूया सर. येस, हां, याच्यानंतर आपण प्रत्येक मॅच ती मिनिटांमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. वळूया मैदानाकडे. शुभम पाटील, अक्षय पवारसाठी आणि चतुरस्त्र खेळाडू या वेळेला बाद होऊन परतणार पावलांमध्ये. कव्हरमध्ये का अप्रतिम झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. आज जीवितने मैदानामध्ये बॅटच्या रूपाने फार काही प्रेक्षकांना आनंदित केलं नसलं तरी जिथे जीवित आहे तिथे मैदानामध्ये या सामन्यात प्राण नक्की आहे. आणि तो मैदानामध्ये दाखवून देतोय की त्याचं ॲथलेटिझम काय दर्जाचं आहे. गेली 15 वर्षांपेक्षा अधिक जीवित खेळताना पाहायला मिळालं, 10-15 वर्ष नक्की. पण जीवितने स्वतःचा जो ॲथलेटिझम ठेवलाय ना, म्हणजे आत्तापर्यंत जीवितला मॅच फिनिशर या भूमिकेमध्ये तुम्ही अनेक मैदानांमध्ये पाहिलं असेल, जिल्ह्यात बघितलं असेल, जिल्ह्याच्या बाहेर बघितलं असेल. 1 बॉल 6च्या मॅच किती फिनिश केल्या, मला वाटतं हे जीवितला आपण खाजगीमध्ये विचारायला काही हरकत नाही आहे. पण बॅटर येतोय, एक बॅटर येतोय जो या मॅचचा रिझल्ट बदलू शकतो. एक बॅटर येतोय जो या स्पर्धेमध्ये आविष्कार दाखवू शकतो. आणि तो आहे मॅन फ्रॉम पनवेल, अर्थातच चंबो, ज्याचं नाव प्रफुल्ल आहे पण तो चंबो या नावानेच ओळखला जातो. जो चॅम्बो येण्याच्या अगोदर ती म्हणजे क्रिकेटमध्ये
लहानपणापासून प्रत्येकाला क्रिकेट आवडत असतं, पण वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळायच्या आधी एक कॅमेरामन म्हणून स्वप्न घेऊन आला होता आणि त्यानंतर आज पाहिलं तर त्याच्या नावावरती 3 बाईक आहेत. तो चॅम्बो मैदानामध्ये आलाय. प्रफुल्लसाठी पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, परंतु आज शुभम म्हणतोय की या ISPL ओव्हरवरती थोड्या अंशी का होईना प्रफुल्लला डोकं वर काढण्याची संधी मी देणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. याही वेळेला आपण पाहतोय शुभमचे चेंडू जे आहेत ना सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातात आणि मैदानामध्ये संपूर्ण उरडकर यावेळेला खमके असल्याचं उत्तम उदाहरण देतात. तुम्हाला धावांसाठी झगडावं लागेल, झुंज करावी लागेल, प्रत्येक धावेसाठी घाम गाळावा लागेल, अशा प्रकारची कामगिरी आहे. बघा यष्टी रक्षकाच्या हातात जाताना चेंडू आणि चैतन्य सुद्धा मैदानामध्ये ठरूनच होता की हा चेंडू एवढा उसळणार आहे, उडी मारून सहजगत्या आपल्या हातात पकडतोय आणि कॉन्फिडन्स सुद्धा आपल्या गोलंदाजाला देतोय. बघा तिसरा चेंडू निर्धाव आलेला पाहायला मिळालेला आहे. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत, ज्याच्यामध्ये एक तुम्ही विकेटच्या रूपाने मोजू शकता, म्हणून मी 3 म्हणालो होतो. सो 4 मध्ये एकही धाव आलेली नाहीये. चॅम्बोच्या बाबत याच दरम्यान राष्ट्रवादी रोहा शहर युवती अध्यक्ष सौ आसावरी मोकल या उपस्थित होत आहेत. आसावरी ताईंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं. तिकडे 4 चेंडू झालेत. शुभमने काही बॅटला बॉल लागून दिलेला नाहीये. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. पनवेलवाले विचार करतायत की आज मैदानामध्ये धावा कशा येतील, रोह्याच्या मैदानावरती नक्की कुठला प्रकार घडतोय की सगळं काही जे काही आहे ते उरणच्या बाजूने घडताना पाहायला मिळते. याचं कारण असेल पुन्हा एकदा चॅम्बोला याही वेळेला आपण पाहतोय बॅटच्या रूपाने काही उत्तर देता येत नाहीये. 5वा चेंडू या षटकातील निर्धाव आलेला पाहायला मिळतोय. मला वाटतं कालच्या दिवशी एक मिडन ओव्हर गेली होती, परवा ISPL ओव्हर असती होती ना, प्लेनला मिडन होती. आतापर्यंत ISPL बॉल ओव्हर मिडन नाही ना. ISPL बॉल ओव्हर जी काही आहे ना ती आतापर्यंत मिडन आलेली पाहायला मिळाली नाहीये. म्हणजे या स्पर्धेत हर्षल आपण पाहिलं तर हॅट्रिक होताना आपण बघूया किंवा षटकारांची हॅट्रिक होताना बघूया, असं जे आपलं स्वप्न असतं ना त्याच्यामध्ये ती मिडन ओव्हर होताना बघणार का. पंच म्हणतात की हा वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपात ती धाव येणार आहे आणि त्याच्यामुळे एक धाव नक्की नोंदवली जाणार. पण स्कोरकडे एक नजर टाकली ना तर अजून किती चेंडू येणं बाकी आहेत आणि किती धावा हव्यात याचं उत्तर तुम्हाला हवं असेल ना तर त्याचं उत्तर मित्रांनो असं आहे, 13 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे कुठेतरी उरणच्या प्रत्येक खेळाडूने एक छान पद्धतीने अभ्यास केलेला पाहायला मिळाला. विराट 11 या नावानिशी जेव्हा आपण मैदानामध्ये आलोय तेव्हा तितकी दर्जेदार कामगिरी करणार असं म्हणतात. शुभम आता मात्र थोड्या अंशी तो कंट्रोल मेकॅनिझम मात्र ढासळताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपात आलेत. सोयर असणार आहेत. पंचांनी इशारा केला की तो वाईड असणार आहे आणि नाहीये, त्याच्यासाठी नाहीये. 13 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आता 43 धावांची आवश्यकता. मयूर वाघमारे अँड कंपनी विचार करते की आता मैदानामध्ये आपल्या बॅटरकडून चांगली कामगिरी व्हायला पाहिजे. ती जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे होती. चांगली बॅटिंग लाईनअप आतापर्यंत करून आलोय, पण ओमी केणीसारखा फलंदाज सुद्धा जर 17 चेंडू या सामन्यातले झालेत ना तर त्याला फक्त 2 खेळता आलेले आहेत. म्हणजे त्याला स्ट्राईकच आली नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. त्याच्यामुळे हा प्लॅन असावा का, समर्थ जर पाठीमागे उभा आहे ना तर त्याचा प्लॅन तो असू शकतो की ओमी केणीसारख्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला थांबवणं आणि त्याच वेळेला इतर साऱ्या फलंदाजांवरती तो दबाव वाढवणं. चॅम्पियनसाठी पुढचा चेंडू याही वेळेला आपण पाहतोय तो बॅटच्या रूपाने रन्स येणार का. येस इट इज. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. प्रफुल्लच्या बॅटमधून पहिला चौकार. चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी
तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 39 धावांची आवश्यकता असताना आपण मगाशी गणित मांडलं होतं की 18 मध्ये 45ची आवश्यकता होती. म्हणजे शुभमच्या या षटकामध्ये शुभम पाटीलने ISPL ओव्हर छान पद्धतीने हाताळली. छान म्हणजे उत्तम असं म्हणता येईल. मग उत्तमला सर्वोत्तमही म्हणू शकता. त्याचं कारण होतं 5 चेंडूंमध्ये त्याने एकही धाव दिली नव्हती आणि नंतर 2 वाईट टाकले, एक चौकार आलाय. ठीक आहे, हरकत नाहीये असंही काही जण म्हणतील. पण त्याच्या अगोदर त्याचं अनालिसिस करताना एक गोष्ट मात्र नक्की आहे बघा, स्कोर बोर्डवरती तुम्ही जर नजर टाकलीत ना तर 3 गडी बाद 18 आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक फक्त एकच धाव आलेली आहे. बॉलिंग अटॅक काय असू शकतो? कौशल मगाशी ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला नाही, बॅटिंग त्यांच्याकडे आलेली आहे, तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे, माझ्याकडे जे प्लेयर्स आहेत ते घेऊन मी खेळणार आहेत. मी एक स्वतः संघाचा आयकॉन असेल आणि आणखीन एखाद्या खेळाडूला आयकॉन म्हणून खेळवायचा आणि त्या पद्धतीने खेळ सादर करण्याचा प्रयत्न मी करेन. सो त्यांच्या समवेत असणारा जो कॉन्फिडन्स हा फार महत्वाचा. आता कौशल विरुद्ध ओमी केणी हे बॅटल सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. आतापर्यंत आपण एकमेकांच्या समोर किती वेळा उभे टाकलोय. आता हा चेंडू बघा, टप्पा घेतला, ऑफस्टंपच्या बाहेर वळतोय, समोर ओमीला वाटलं तो बॅटच्या पट्ट्यात येईल पण होत नाहीये टायमिंग. क्रिकेट इज द गेम ऑफ पेशन्स हे सुद्धा जे आपण ऐकलंय ना कौशलच्या बाबत ते मला वाटतं ना 100% सत्य असू शकतं. कारण अजूनही 11 चेंडू येणं बाकी आहेत. पण धावांचं जे अंतर आहे ना ते तब्बल 39 धावांचं असणार आहे आणि त्याच्यामुळे अमित अँड कंपनीला माहिती आहे की ही ओव्हर जी असणार आहे ही फार क्रुशियल असणार आहे. क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम T20 अलीकडे आपण खूप फॉलो करतो. टेनिस क्रिकेटचा एक स्वतःचा फॅन फॉलोइंग बेस सुद्धा आता अलीकडच्या काळात प्रचंड वाढलेला पाहायला मिळतो. टेक्नॉलॉजीने त्याच्यात प्रचंड आपल्याला सहकार्य केलेलं पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेट लोकप्रियतेच्या जे काही अर्थातच शिखरे पादाक्रांत करताना आपल्याला पाहायला मिळतोय बघा. टेक्नॉलॉजी हे दोन्ही अँगल्स, बॅटर बॉलर हे दोघं जण दिसत आहेत. चॅम्बोला मैदानामध्ये धावा जमवायचे आहेत कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 10, जिंकण्यासाठी गरज आहे 38ची. आणि दुसऱ्या फ्रेममध्ये आपण कौशलला पाहतोय जो उंचपुरा गोलंदाज या वेळेला फुल टॉस देऊन बसला आणि आता मात्र चॅम्बोच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. क्रिकेट इज द ऑल्सो गेम ऑफ पॉवर असं कदाचित चॅम्बो म्हणेल या वेळेला. कारण पेशन्सचा खेळ कौशलचा असेल तर पॉवरचा खेळ माझ्याकडे सुद्धा आहे. षटकार आला, दडपण आला, दबाव आला आणि मग वाईड सुद्धा आला. 9 मध्ये 32ची आवश्यकता होती, आता 9 मध्ये 31ची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये रोह्याच्या या क्रीडा संकुलच्या मैदानामध्ये आपण जो काही आनंद लुटतोय ना त्याच्यात घर बसल्या अनेक प्रेक्षक वर्ग, कोणी ऑफिसमध्ये आहे, कोणी त्याच वेळेला थोड्या अंशी कामात सुद्धा आहे, पण तरी सुद्धा रात्रीचा प्रहर वाढत चाललाय, जेवतायत आणि त्याच वेळेला या सामन्याचा आनंद सुद्धा घेत आहेत. चॅम्बो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु कौशल सारखा उत्कृष्ट गोलंदाज मैदानामध्ये एक गोष्ट नक्की म्हणत असेल की आता रोज रोज दिवाळीचा प्रसंग नक्की नाहीये. कारण आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 धावांची. 3 गडी बाद 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहेत. चॅम्बोकडून अपेक्षा व्यक्त करावी का पनवेलने, ओमीकडून अपेक्षा व्यक्त करावी का पनवेलने. क्रिकेट इज द गेम ऑफ एक्सपेक्टेशन टू ना, म्हणजे आपण नेहमीच आशावादी असतो आणि असायला सुद्धा काही हरकत नाहीये. पण त्या आशा जिवंत आहेत का मैदानामध्ये हे कौशल ठरवणार ना. लेग स्टंपच्या बाहेर या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि पंचांनी मान डोलावली. याचा अर्थ होता की हा निर्धाव चेंडू जातोय. पण कौशलचा जो वेग आहे ना त्याला रीड करणं इतकं सोपं नाहीये. त्याच्या रडारमध्ये फलंदाजाच्या चेंडू येण्याच्या अगोदरच तो रीड करताना आपण अंदाज घ्या 8.5 फुटावरून जवळजवळ चेंडू येत असेल. याही वेळेला आपल्याला टायमिंग पाहायला मिळालंय. ओमी केणीच्या बॅटमधून मात्र आता एलिगन्स पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. चेंडू बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून जर सिया आरव संघाला सामना जिंकायचा असेल म्हणजे पनवेल संघाला जिंकायचा असेल तर 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. विराट 11 बाळा मावळे यांना जिंकायचा असेल तर तो एक चौथा गोलंदाज ऑप्शन म्हणून समोर आणायचा आहे. तो कोणत्या गोलंदाजाला ते पाचारण करणार या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं आहे.
आणि अशा वेळेला त्यांनी चेंडू सुपूर्द केलाय, ज्याचं वर्णन मगाशी आमच्या हर्षलने केलं होतं की आत्ताच्या घडीला अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचं नाव पूर्णपणे प्रामुख्याने चर्चेत आहे असा अर्थातच नयन भगतच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. मगाशी आमचा राणा आला होता या ठिकाणी आणि त्याने नयनसाठी काही पारितोषिक सुद्धा लावलं होतं, कारण हे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी रोह्यामधलं क्रिकेट खेळले. नयनचा एक खेळ आपण रोह्याच्या मैदानामध्ये सुद्धा पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे नयन भगतने जर आज मैदानामध्ये 6 मध्ये 24 डिफेंड केल्या तर नक्कीच त्याचे पाठीराखे खुश होतील. पण दुसऱ्या बाजूला सुद्धा जाऊया ना, कारण चॅम्बो असेल किंवा तिकडे ओमिकेणी असेल, हे दोन्ही बॅटर जे आहेत ना मैदानामध्ये मॅच फिनिश करण्याची ताकद ठेवून असणारे फलंदाज आहेत. 6 मध्ये कधी 18 आले असतील, 6 मध्ये कधी 24 आले असतील, हे यांनी सुद्धा कधीतरी पार केलं असेल ना. बघा किती प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटतात. अगदी आमच्या कंपनीच्या ठिकाणी मला वाटतं साधारण एक ब्रेक झाला असेल, त्या ब्रेकमध्ये सुद्धा सामन्याचा आनंद लुटताना हे सारेजण बघायला मिळतात आणि प्रत्येक जण क्रिकेटशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय. साधारण जे प्रसंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ना, तसंच क्रिकेट आता क्रीडा संकुलच्या या मैदानामध्ये युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळतंय. 6 मध्ये 24ची आवश्यकता असताना मयूर काही अंशी सल्लामसलत करण्यासाठी आला होता पंचांकडे काही विचारायला, पण पुन्हा एकदा गेम सुरू होतोय. इथून क्रिकेटचा खेळ कसा पाहावा, म्हणजे आपण ते नेहमी म्हणतो की इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणं महत्त्वाचं. तो इतिहास निर्माण केला जाणार का, तो बॅटरच्या रूपाने अर्थात प्रफुल्ल. कारण 6 मध्ये 24 म्हटल्यावर मग कार्लोस ब्रॅथवेट आठवावा का, 6 मध्ये 24 म्हटल्यानंतर या टेनिस क्रिकेटच्या मैदानावर, म्हणजे मी इथे दाटावला पाहिलेत पण डे क्रिकेटमध्ये 6 मध्ये 24 येताना पाहिल्यात. मगाशी आम्ही सचिन अमृतकर दादा आणि आम्ही बोलत होतो त्यावेळेला, अशा काही गोष्टी आहेत त्या अनुभवांवरती येऊ आपण. पण पहिला चेंडू वाह भन्नाट वेगाने आला. ओ हो चैतन्य पाटील या वेळेला थेट फेक करतोय आणि चॅम्बोला पावलांचा रस्ता दाखवतोय. यासीन सर आमचे नेहमी म्हणतात की बचपन में कंचे जरूर खेले होगे इसने, आणि ते खरं आहे. कोणता फलंदाज बाद याच्याकडे लक्ष ठेवलं जाईल, पण अशा वेळेला आपण पाहिलं होतं चॅम्बोला ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, बॅट काही उठली नाही, चैतन्याच्या हातात चेंडू गेला आणि चैतन्यने जी थेट फेक केलंय ना नॉन स्ट्राईक एंडवरती, याच्यासाठी आपण ओळखला जातो. 100% कमिटमेंट क्रिकेटमध्ये काय असतं ना, ती पाहायला मिळाली या चैतन्याकडून. आणि म्हणून तुम्ही त्याला कोणत्याही रूपाने बघू शकता, बॅटर, बॉलर, ऑलराऊंडर या भूमिकेमधून एक उत्कृष्ट ॲथलीट असणं आवश्यक. अशाच वेळेला एक पारितोषिक येते. रमाकांतजी मोरे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सामना थोडा इंटरेस्टिंग व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हा प्रफुल्ल आउट झालेत मगाशी. एक एक गोष्टी इथे ऍड होतात, त्याच्यामुळे पहिल्यांदा मॅच बद्दल सांगूया. 6 मध्ये 24 हव्या होत्या, डॉट बॉल आलाय, विकेट सुद्धा आले, प्रफुल्ल तिथे बाद आहे. आता बक्षीस सांगूया. रमाकांत मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मला कळवत आहेत की जर लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले गेले, षटकारांची हॅट्रिक झाली, तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल, तब्बल 5,000 रुपयांचं. कारण सामन्यामध्ये मजा आली पाहिजे ना, असं त्यांना वाटतं. आणि अपेक्षा प्रत्येक क्रिकेट रसिक प्रेक्षकाची हीच तर अपेक्षा असतं. पण 5 मध्ये 24 हव्यात आणि अशा वेळेला जो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये नयन, त्या नयनने आज नयनरम्य अशी गोलंदाजी करायचा जणू काही विडा उचललेला पाहायला मिळालाय. ओमिकेणीसाठी नयन भगत. गुड बॉलिंग, व्हाट अ फैंटास्टिक कार्टवेलिंग, खंबा उखाड़ दिया है, गिल्लियों को बिखेर दिया है. आणखीन एक फलंदाज पॅव्हलियन मध्ये परत. एका गोष्टीसाठी समर्थ कडू यांचं आज कौतुक मला वाटतं वैयक्तिक समालोचन कक्षामधून करायला काही हरकत नाही आहेत.
उरणमधून जे कोणतेही गोलंदाज आज मैदानामध्ये अनुभवायला मिळतात ते इतके भन्नाट वेगवान गोलंदाज मैदानामध्ये आणले जातात आणि खास करून डावखुरे वेगवान गोलंदाज. बघा नयनसारखा ऑप्शन कधी वापरायचा, कोणत्या क्षणाला वापरायचा हे कर्णधाराने कौशल्य छान पद्धतीने हाताळलं. पण त्याच वेळेला आपला संघ बांधत असताना तो कसा बनवला गेला पाहिजे. बघा सारा प्रेक्षक वर्ग आज मंडे आहे आणि त्याच्यामुळे कंपनीमधून सुटल्यानंतर थेट त्यांनी मैदान गाठलंय, कारण त्यांना माहिती आहे या मैदानावरची रंगत वेगळी आहे, या मैदानावरची रोह्यातील नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्यासाठी वेगळा आनंद देणारी आहे. म्हणतात ना अलीकडच्या त्या टेक्निकल लँग्वेजमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये डोपामाइन इन्क्रीज करणारी स्पर्धा आहे. फुलटॉस या वेळेला तो गगनचुंबी असणार, गगनभेदी असणार. षटकार क्रमांक 1 या षटकातला. मी नाव घ्यायचं राहिलं म्हणजे ते वेगळं नाव असतं, ते म्हणजे लग्नामध्ये जे आपण घेतो ते. पण या वेळेला आज सुमित धोंगडे मैदानामध्ये आले आणि सुमित धोंगडे म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, अशा पद्धतीने फलंदाजी करणारा सुमित धोंगडे जेव्हा मैदानात येतो तेव्हा तो 7व्या क्रमांकावर बॅटर म्हणून फलंदाजीला येतो आणि 4 मध्ये 24 हव्या होत्या. त्याने पहिला षटकार भिरकावून सुद्धा दिला. पण 7व्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आल्यानंतर सुद्धा मॅच अजूनही शाबूत आहे किंवा मॅच अजूनही आपल्या हातात येऊ शकते हे आव्हान तो निर्माण करतोय. खेळाडूंना विनंती असेल वेळ दवडू नका. पंचांनाही विनंती असेल की तुम्ही सक्त ताकीद द्या जरा. आणि तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय गेलाय तो लगेच सांगतो की इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुमित धोंगडे मैदानामध्ये येतात. खूप सारे सामने आहेत ना, म्हणजे रायगड प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीजचा किताब असेल किंवा त्याच वेळेला सलग 2 वर्ष किताब तो पटकावणं असेल आणि सुमित धोंगडेने अनेक गेलेले सामने जिंकवलेले आपल्याला पाहायला मिळालेत. पण या सगळ्या आशा पल्लवीत जेव्हा झाल्या होत्या तो षटकार आल्यानंतर. पण दुसऱ्या बाजूला नयन म्हणत असेल की जो नयन बघत नावाचा नयनरम्य नजारा आज मैदानामध्ये त्याच्या सर्व पाठीराख्यांनी पाहिलाय, विशेषतः विराट 11 संघाने पाहिलाय, तशी कामगिरी आज बाळा मावळे यांच्यासाठी मी नक्की करणार. कारण एकच धाव आले, 2 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. अमितने मैदानामध्ये बॅटच्या रूपाने फार मोठ्या धावा केल्या नसल्या तरी संघाला अलर्ट राहण्यासाठी त्याने सर्वतोपरी आपलं 100% मैदानामध्ये दिलंय. याच गोष्टींवरती आपण बोलत होतो. ही किमया फार महत्त्वाची असतं की तुम्ही मैदानामध्ये कमिटेड आहात का. आणि मोठ्या खेळाडूंकडे याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ते प्रत्येक वेळेला आपले संघ सहकारी आणि त्याच वेळेला आपले ओनर यांच्याशी ऑनेस्टली भूमिका घेऊन मैदानामध्ये उतरत असतात. आणि त्याच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो विराट 11चा संघ. 7 गडी बाद 56 धावा उभारल्यानंतर असं वाटलं होतं की पनवेलकडे खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पण त्या बॅटिंग लाईनअपला बरोबर खिंडीत पकडलं गेलं आणि प्रतिस्पर्धी संघाचे दाण उडवण्यात आली. आणि आता मैदानामध्ये समीकरण असं आलंय, 1 चेंडू येणं बाकी आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. नयन भगत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकणार आहे. बॅटर म्हणून त्याने महत्त्वाची भूमिका तर बजावली, पण शेवटच्या षटकात तब्बल 24 धावा हव्या असताना त्या धावा भरपूर आहेत हेच तर त्याने सिद्ध केलं. शेवटचा चेंडू सुमित धोंगडेसाठी सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात ते काम आपलं पूर्ण करतात. विराट 11 इथे सामना जिंकतात. अभिनंदन बाळा माबळे आणि एंटायर टीम. मनपूर्वक अभिनंदन त्यांचं करूया. अँड हार्ड लक टू स्वप्नील जी मोरे अँड CRO 11.